जो प्रस्ताव आलेला आहे ह्याच्यावर मला पण हेच म्हणायचं आहे की हा प्रस्ताव जो आहे हा जे एस-टी-डी बूथ पूर्वीचे असायचे वगैरे त्या हिशोबाने आपण बऱ्याच ठिकाणी ऑलरेडी लोकांना परवानगी दिलेली होती. आता हे नवीन जे चर्मकार बंधू आहेत त्यांच्यासाठी आपण द्यायची परवाना देण्यासाठी आणि त्यांच्यासाठी जागा निवडून देण्यासाठी ही परवानगीसाठी मला वाटतं हा प्रस्ताव आलेला आहे. तर त्याच्यासाठी ऑलरेडी आमच्या सगळ्यांच्या प्रभागात जुने जे चर्मकार बंधू आहेत त्यांना ऑलरेडी दिलेले आहेत स्टॉल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये आता प्रस्ताव आत्ता येतोय पण माझ्या वॉर्डमध्ये ऑलरेडी एक स्टॉल लागलेला आहे, जसं ह्याच्यात लिहिलेलं आहे तसंच गार्डनच्या बाजूला. त्याची कोणी परवानगी दिली ते मला कळत नाहीये. मग प्रस्ताव तर आत्ता आलेला आहे, ते आत्ता स्टॉल लागलेला आहे एक मला वाटतं 2 महिन्यापूर्वी तिथे, आणि त्यांनी पूर्ण शेड बनवलेला आहे तिकडे एक निळ्या पत्र्यांचं, आणि त्याच्यामध्ये चर्मकार बंधू ते जे काही ज्यांना पण दिलेलं आहे तो व्यवसाय नाही करत आहे. त्यांनी तिथे नारळ पाणी कोल्ड ड्रिंक्स ह्याचं स्टॉल लावलेला आहे गार्डनला, आणि ह्याची परवानगी कोणी दिली? मी आता इतके दिवस झाले हे गायकवाड साहेबांना पण विचारते आणि वॉर्ड ऑफिसरांनाही विचारते, मला ह्याचं उत्तर मिळालेलं नाहीये. त्या स्टॉलवाल्यांनी तिकडे लाईटचं कनेक्शन पण आपल्या गार्डनमधून घेतलेलं आहे. प्रस्ताव आत्ता येतोय तर मग हे कुठले स्टॉल आमच्याकडे ऑलरेडी लागायला लागलेले आहेत वॉर्डमध्ये, आणि या सगळ्यांची परमिशन दिली कोणी? आणि ह्याच्यामध्ये पण मेन्शन केलेलं आहे तुम्ही 30 वर्षाची परमिशन देणार आहे. 30 वर्ष काय असतात? शहराची पूर्ण लाईफ असते. आणि हे असा निर्णय घेऊच कसं शकतो आपण? आपल्याकडे ऑलरेडी आपल्या शहरामध्ये माझ्या प्रभागात ऑलरेडी असे 4 स्टॉल दिलेले आहेत. मग ते 4 जणांचा व्यवसाय होत नाहीये, त्याच्यात तुम्ही अजून 4-5 जण ऍड करताय. एक तर वॉर्ड असतात आमचे एकदम छोटे, त्याच्यामध्ये गार्डन छोटे, त्याला लागलेले फुटपाथ छोटे, त्याच्यावर ह्यांचे स्टॉल. लोकांनी चालायचं कुठे आणि धंदा होणार आहे का ह्यांचा? पण हल्ली लोक रेडीमेड शूज आणि चपला घ्यायला जातात दुकानांमध्ये, ह्यांच्याकडून कोणी घेतंय का? हा व्यवसाय होतोय का? मग उगाच आपण काय करतोय, कशासाठी देतोय हे? त्याच्यापेक्षा ज्यांना गरजेचं आहे ना, बरेचसे आपले डिफरंटली एबल्ड जी मुलं आहेत यंग जे व्यवसाय शोधतायत त्यांना तुम्ही स्टॉल देण्याचा विचार केला तर एक वेगळी गोष्ट होईल की आपण त्यांना सपोर्ट करतोय. पण हा बिझनेस आता कितपत चालतोय ह्यांना आणि ह्यांना ऑलरेडी स्टॉल्स दिलेले आहेत. मग आता परत आपण ह्यांना स्टॉल का देतोय? मला असं वाटतंय की हे एकदम चुकीचं होतंय. हा निर्णय असा घेतला नाही गेला पाहिजे. ह्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे, ह्याच्यावर थोडा ॲनालिसिस झाला पाहिजे, स्टडी झाला पाहिजे. पूर्ण शहरामध्ये किती असे स्टॉल दिलेले आहेत, किती असे चर्मकार बंधू आपल्याकडे बिझनेस करत आहेत, आणि त्यांना त्यांच्या व्यवसायामधून त्या स्टॉलमधून, आणि तुम्ही बघितलं तर ते कसेही त्यांनी बनवलेले ताडपत्री टाकलेले ते सगळे स्टॉल्स कुठल्याही कोपऱ्यामध्ये उभे केलेले आहेत. जुने असल्यामुळे आपण कोणी त्यांना हलवत नाहीये, त्यांचा बिझनेस चालू दे असे विचार करतोय. पण तुम्ही नवीन पण जर का त्याच्यामध्ये ऍड करत गेलात तर हे चालणार नाहीये. आपण पूर्ण आमचे जे वॉर्ड्स आहेत त्यांची तुम्ही पूर्ण शोभा घालवताय. आम्ही ते गार्डन्सला व्यवस्थित ठेवण्यासाठी, ते फुटपाथ लोकांना चालण्यासाठी असण्यासाठी आम्ही एवढा प्रयत्न करतोय. सारखे सगळे जेवढे तिथे बसणारे हॉकर्स आहेत त्यांना काढण्यासाठी कंप्लेंट्स देतोय. ते सगळं त्यांच्यावर ऍक्शन घ्यायचं बाजूला राहिलं आणि तुम्ही नवीन स्टॉल्स अजून त्याच्यामध्ये ऍड करताय. हा एकदम चुकीचा प्रस्ताव आहे आणि माझी आपल्याला विनंती आहे की ह्याला मंजुरी नाही देण्यात यावी.